नमस्कार. आषाढी एकादशी तर जवळ आलेली आहे. पण आषाढ महिना झाल्यानंतर श्रावण महिना चालू होतो, तेव्हा आपल्याला भरपूर असे उपवास असतात. मग अशा उपवासाला ना अशी पचायला हलकी, वजन न वाढू देणारे, अगदी पौष्टिक असे लाडू आपण कसे बनवायचे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी मऊसूद, रवाळ पण चवीलाही तितकेच टेस्टी असे लाडू आहेत. कोणत्याही उपवासाला तुम्ही हे मऊसूद जिभेला किंवा टाळ्याला न चिटकणारे लाडू आहेत. कसे बनवायचे ते पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर आता इथं बघा, मी राजगिरा घेतलेला आहे हा 1.5 वाटी. तर राजगिरा किती पौष्टिक असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर 1.5 वाटी राजगिरा घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथं आपल्याला राजगिऱ्याचं पीठ बनवायचं आहे आणि लाह्याचा आपल्याला लाडू बनवायचा नाही, पिठाचा बनवायचा आहे. तर राजगिरा हा अत्यंत पौष्टिक आणि ग्लुटेनमुक्त धान्य आहे आणि याला सुपरफूड पण मानले जातं. जास्त प्रमाणात उपवासाला लाडू, पुरी, खीर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हाडे मजबूत होण्यासाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी याचा वापर करतो आपण. आणि याच्यामध्ये शेंगदाणे जर वापरले ना तर आणखीन टेस्टी आणि भरपूर प्रोटीनयुक्त आपले लाडू बनले जातात. तर आता हे आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर तवा आपला पॅन छान गरम होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला राजगिरा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. राजगिराचं पीठ आपल्याला रेडीमेड पण मिळतं, पण रेडीमेडपेक्षा आपण घरीच बनवलं ना राजगिऱ्याचं पीठ तर आणखीन हेल्दी आपला लाडू होऊन जातो. आता इथं शेंगदाणे बघा जास्त करपू द्यायचे नाहीत. छान लालसर भाजायचे आणि एका ताटात काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला इथं तूप वगैरे काहीच टाकायचं नाही. फक्त राजगिरा फुलेल इतपत हा राजगिरा भाजून घ्यायचा आहे. कढई गरम असल्यामुळे ना राजगिरा लगेचच भाजला जातो. मीडियम गॅसवर हा राजगिरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर तुम्ही गॅस ठेवला तर जास्त त्याच्या लाह्या बनायला लागतात. आपल्याला पूर्ण याच्या लाह्या बनवायच्या नाहीत. छान भाजून घ्यायचा आहे हा राजगिरा. त्यामुळं गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू हाय याच्यावरच ठेवून हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कारण अधनंमधनं ह्या लाह्या पण फुलल्या जातात. त्या पण आपण थोडंसं पॅनवर झाकून भाजून घेऊ शकतो. पण करपू द्यायचं नाही. करपलं ना तर आपले लाडू सगळे बिघडून जातील. पण छान भाजला गेला पाहिजे. राजगिरा थोडासा कडक असतो, त्यामुळे पुढे लाडू कडक होण्याची शक्यता असते. बघा इथं आता आपला राजगिरा छान अर्धा तरी फुललेला आहे आणि छान राहिलेला भाजलेला आहे. लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला पॅनमध्ये ठेवायचा नाही, करपायला चालू होतं लगेचच खाली. तर आता छान लालसर आपण भाजून घेतलेला आहे. तर आता असाच पॅन आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्याचं पीठ करायचं आहे. हे पीठ तुम्ही ना बाहेर गिरणीतूनही दळून आणू शकता किंवा मिक्सरला अगदी लहान भांड्यात छान हे पीठ बनवून घेऊ शकता. तर मी घरीच पीठ याचं बनवणार आहे. तर छान आता भाजलं गेलेलं आहे. आता आपण खाली उतरून ठेवूयात. तर असा लगेचच गरम आपल्याला बारीक करायला घ्यायचा नाही, कारण तो भांड्याला चिटकतो आणि तेवढा बारीक होत नाही. त्यामुळं थोडंसं कोमट होऊ द्यायचं. आता तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स घ्यायचे ते घ्यायचे आणि गरम कढईत असंच ठेवायचं, म्हणजे छान गरम ते कुरकुरीत होतात. आता ते काढून घेतल्यानंतर मी थोडेसे काजू बदाम त्याच्यात टाकले होते, ते गरम झालेत. आता ते काढून घेते आणि फक्त राजगिराच बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. होता होईल तितकं ना हे पीठ आपल्याला बारीक करायचं आहे, कारण थोडासा कडकपणा असतो या पिठाला. त्यामुळे होता होईल तितकं बारीक करायचं आणि बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आहे पीठ. अशा पद्धतीनं आपण घरीच पीठ बनवू शकतो. आणि हे पीठ जास्त प्रमाणात तुम्ही भाजून हे गिरणीतूनही दळून आणून ठेवू शकतात घरामध्ये. लागेल तसं आपण कशालाही पुरी बनवायची, थालीपीठ बनवायचं असेल, खीर बनवायची असेल तर तेव्हा हे पीठ वापरू शकतो. लाडू तर अगदी छानच होतात. बघा इतपत बारीक केलं आहे मी. याच्यापेक्षाही बारीक करू शकता तुम्ही आणखीन. तर पुढे आपल्याला आणखीन मिक्सरमधून बारीक करायचंच आहे. तर हे अगोदर सगळं आपण बारीक करून घेऊयात. तर आता काय झालं, आपलं पीठ सगळं बारीक झालेलं आहे. तर आणखी त्याच पॅनमध्ये ना आपण 1 ते 2 चमचे तूप टाकून हे पीठ आणखीन थोडंसं गरम करून घेऊयात, म्हणजे सगळ्या पिठाला छान तूप असं गरम गरम लागलं जातं. तर आता आपण हे चांगलं आणखीन तुपामध्ये थोडंसं भाजून घेऊयात.
आणि परत आपल्याला एकदा मिक्सरमध्ये काढायचं आहे ते गूळ ते वगैरे टाकल्यानंतर. तर आता इथं तूप मी 2 चमचे टाकले, आणखीन 1-2 चमचे टाकू शकता आणि छान असे खमंग तुपातले आपले लाडू बनतात. तर मी इथं आणखीन 1-2 चमचे टाकणार आहे आणि हे पीठ छान तुपात खमंग असं आणखीन थोडंसं 1-2 मिनटं भाजून घेणार आहे. जास्त वेळ पण नाही भाजायचं. थोडंसं आपल्याला तूप टाकून फक्त भाजायचं आहे. कारण असं हाताने मिक्स नाही होणार. कढईमध्ये छान तूप आपल्याला टाकायचं आहे. तूप थोडंसं वापरलं ना तर लाडू अगदी खमंग लागतात. तर बघा अशा पद्धतीने मी 4 चमचे तूप टाकून हे पीठ अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त गरम कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे, भाजलेलं नाही. तर आता बघा 1.5 वाटी राजगिऱ्यासाठी मी असं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. चवीनुसार घ्यायचं. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण एक 1/4 वाटी पण घेऊ शकता. पण इथं 1 वाटी पुरे होतं. छान गोड होतात तेवढ्या ह्याच्यातही. आणि 2-3 वेलची त्याच्यातच टाकणार आहे आणि आपले बदाम, काजू आणि शेंगदाणे हे पण याच्यातच मिक्स करून परत मी थोडंसं कोमट करून मिक्सरलाही छान बारीक करून घेणार आहे. सगळं एकदाच वेगळं सेपरेट करत बसायची गरज नाही. आणि गूळ पण थोडासा गरम झाल्यामुळे ना त्यातला कडकपणा कमी होतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिक्स होतो तो बारीक करायचं. आता थोडंसं चवीनुसार चिमूटभर मीठ टाकले. छान लागतात हे लाडू मीठ टाकल्यामुळे. तर आता बघा हे पीठ चांगलं कोमट झालंय. जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. कोमट कोमटच असं गरम मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. छान त्याच्यात तूप सुटेपर्यंत आपल्याला बारीक करायचं आहे. शेंगदाणे, काजू त्याच्यात टाकले होते, बदाम ते पण चांगले बारीक झाले पाहिजेत आणि म्हणजे छान आपले लाडू वळले जातात. तर बघा गूळ सगळं आपला छान असा मिक्स झालेला आहे. त्याला थोडंसं तूप पण सुटलेलं आहे. आपण जे तूप टाकलं होतं भाजताना ते. आणि असे गोळे गोळे होईपर्यंत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं मला थोडंसं कोरडं वाटतंय तर मी आणखीन 2-3 चमचे तूप टाकणार आहे. म्हणजे आपले लाडू आणखीन जास्त टेस्टी हेल्दी होतात आणि वळले जातात आणि खूप दिवस टिकतात पण हे लाडू. आणि आपण पाक करतो ना आणि त्याच्यामध्ये जर हे लाडू बनवले ना, गुळाचा पाक केला, थोडा पाणी वापरलं तर ते थोडेसे टिकायला जास्त दिवस राहत नाहीत. पण असं कोरडा गूळ जर टाकून लाडू बनवले ना तर लाडू खूप दिवस टिकतात. अगदी महिनाभर म्हणलं तरी चालेल. तर इथे मी 2 ते 3 चमचे आणखीन तुपाचे टाकून हे लाडू छान बांधून घेणार आहे. तुम्हाला वाटलं कोरडे तर टाकायचं आणि नाही वाटलं तर बांधले जातात तर बांधून टाकायचे लाडू. तर मला थोडेसे कोरडे वाटले म्हणून मी 2 ते 3 चमचे तूप टाकून हे आता लाडू सगळे वळून घेणार आहे. आणि बघा छान असे आपले लाडू वळले जात आहेत. मिश्रण थंड झालं तरी हा लाडू शेवटपर्यंत वळला जातो. थोडंसं तूप 1-2 चमचे टाकलं ना तर शेवटपर्यंत हा लाडू वळला जातो आणि एकटीनं आपण हा लाडू करू शकतो जास्त प्रमाणातही. तर अशा पद्धतीने हे महिनाभर टिकणारे पौष्टिक हेल्दी कोणत्याही उपवासाला चालणारे आपले राजगिरा लाडू अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत. तर इथं तुम्ही खोबऱ्याचा किसही त्याच्यामध्ये वापरू शकता. उपवासाला चालतं हे. तर अशा पद्धतीने मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत. मऊसूद हेल्दी टाळ्याला न चिटकणारे रवाळ लाडू आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. एक कमेंट नक्की करत जा. भेटूयात असेच छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये.